मित्रो नमस्कार. मी गेल्या 20-21 वर्षांपासून माणसाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं काम करतोय. माझ्या परीनं मी विनोद निर्मिती करून हास्यरंग या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना हसवण्याचं मी आजपर्यंत काम केलेलं आहे, ते आपल्याला माहीतच आहे. मला असं वाटतं की विनोदाचा जन्म हा वेदनेतून होतो. विनोदाचा जन्म हा दुःखातून होतो. दुःख हेच विनोदाचं उगमस्थान असतं. दुःखाच्या आणि दैन्याच्या माळरानावर उमललेलं आनंदाचं फूल म्हणजे विनोद, असं एका ठिकाणी मी स्वतः लिहिलेलं आहे. रसिक मित्र, हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा उद्देश असा की माणसाकडे आज पैसा आहे, म्हणजे अनेक लोकांकडे पैसा आहे, सर्वांकडे नाही, पण ज्यांच्याकडे पैसा आहे ती माणसं सुद्धा दुःखी आहेत. त्यांना सुद्धा तणाव आहे, नैराश्य त्यांच्या वाट्याला आलेलं आहे. मला या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एकच सांगायचं आहे की माणसाने आनंदाने जगलं पाहिजे. तणाव नाही असा एकही माणूस नाही. माणसाचं सोडा, प्राण्याला सुद्धा भाकरीसाठी, आपल्या पोटासाठी संघर्ष करावा लागतो. पण आजपर्यंत कुठल्याही प्राण्याला मी असं निराश होताना पाहिलं नाही किंवा कंटाळून जाताना पाहिलं नाही. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत मुके प्राणी संघर्ष करताना आपल्याला दिसतात, परिस्थितीशी झुंजताना आपल्याला दिसतात. मी नेहमी सांगतो की लढाईमध्ये जय पराजय हा फारसा महत्त्वाचा नसतो. लढाईमध्ये जय पराजय हा फारसा महत्त्वाचा नसतो. महत्त्वाची असते ती निकराने दिलेली झुंज, महत्त्वाची असते तुमच्या रक्तात निर्माण झालेली जिद्द, आणि महत्त्वाचा असतो तुमच्या मनात निर्माण झालेला आत्मविश्वास. म्हणून मी नेहमी लोकांना सांगतो की संकट माणसाची परीक्षा पाहण्यासाठी येत असतात. संकट माणसाला उद्ध्वस्त करण्यासाठी कधीच येत नाही. त्यांना माणसाची परीक्षा पाहायची असते. म्हणून या प्रसंगी मला आपल्याला हेच सांगायचं आहे की परिस्थिती कशी असू द्या, आपण आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एखादं संकट जेव्हा आपल्यावर येतं तेव्हा आपण गडबडून जातो, पण मला असं वाटतं संकटामध्ये संयम हा अत्यंत महत्त्वाचा असतो. क्रिकेटमध्ये तुम्ही बघा, कधी कधी 5 चेंडूमध्ये 30 धावा निघतात. कधी कधी 30 चेंडूमध्ये जेव्हा खेळाडू दबावात खेळत असतो तेव्हा त्याच्या बॅटच्या 5 धावासुद्धा निघत नाही. त्याच्या बॅटमधून 5 धावासुद्धा निघत नाही. मग याचा अर्थ काय? जेव्हा तो खेळाडू खेळत असतो त्याच्या मनात आत्मविश्वास जागृत असतो, तो आनंदी असतो, त्याच्या मनात कुठलाही तणाव राहत नाही, कुठलाही दबाव त्याच्या मनावर राहत नाही. तेव्हा तो 5 चेंडूमध्ये 30 धावा काढतो. जेव्हा हाच खेळाडू दबावात असतो तेव्हा 30 चेंडूमध्ये त्याच्याकडून 5 धावासुद्धा निघत नाही. माणसाच्या जगण्याचं सुद्धा असंच आहे. जेव्हा माणसावर संकटावर संकट येतात तेव्हा माणूस दबावात जातो. आणि मला असं वाटतं दबावात गेल्यानंतर माणूस गडबडून जातो की आता काय करावं हे त्याला समजत नाही. पण मला असं वाटतं की या ठिकाणी तुमच्या मनामध्ये असलेला संयम हा अत्यंत महत्त्वाचा आहे. रसिक मित्रो, संघर्ष हा प्रत्येकालाच करावा लागतो, पण मी नेहमी सांगतो की कुठलंही काम करत असताना ते मनात आनंद ठेवून करा. सकारात्मक विचार ही आपली खरी ताकद असते. कुठलंही कार्य सुरू करण्याच्या पूर्वी जर आपल्या मनात नकारात्मक विचार आले तर त्याचा परिणाम त्या कार्यावर होत असतो. म्हणून कुठलंही कार्य सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार असणं अत्यंत गरजेचं आहे. आनंद हा आपल्या आजूबाजूला असतो. आनंद अनेकदा आपल्या खिशात असतो, आपल्या मुठीत असतो, पण आपल्याला तो दिसत नाही, तो अदृश्य असतो. आणि आनंद शोधण्यासाठी आपण लाखो रुपये खर्च करतो. मी तर असं म्हणेल की हसण्यासाठी आणि जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी फारशा पैशाची गरज नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आनंद शोधू शकतो.
अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आनंदाची निर्मिती करू शकतो. आणि आनंद का निर्माण होतो? आनंद हसल्याने निर्माण होतो. म्हणून मी नेहमी लोकांना सांगतो की आपण खळखळून हसलं पाहिजे, कारण हास्य ही जगातली सर्वात मोठी श्रीमंती आहे. मी हे पण सांगतो की माणसाचे चेहरे मेकअपने सुंदर दिसत नाही, माणसाचे चेहरे हसल्यावर सुंदर दिसतात. मी यातून 4 ओळी अशा लिहिल्या होत्या की वेदनेला पाहून विनोद गालातच हसतो, वेदनेला पाहून विनोद गालातच हसतो, चेहरा मेकअपने नाही हसल्यावर सुंदर दिसतो. म्हणून रसिक मित्र हो, मी माझ्या परीनं आजपर्यंत लाखो रसिकांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण केलेलं आहे. माझ्या परीनं त्यांना हसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बेळगाव असेल, दिल्ली, मुंबई, पुणे, चंद्रपूर, सातारा, कोल्हापूर, अगदी अनेक शहरामध्ये माझ्या हास्यरंग कार्यक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. खरं म्हटलं तर स्वतःचं कौतुक स्वतः करणे हे चुकीचं आहे, पण कुठंतरी आजच्या काळामध्ये माणसांना हसवण्याचं मी काम करतोय. जवळपास 700 ते 800 प्रयोग माझ्या हास्यरंग कार्यक्रमाचे झालेले आहे आणि प्रत्येक कार्यक्रमातून मला नवी ऊर्जा मिळते. मी असं म्हणतो की माणसाच्या चेहऱ्यावरचं हास्य हाच मला मिळालेला जगातला सर्वात मोठा पुरस्कार आहे. जेव्हा माणसं खळखळून हसतात ना, तेव्हा मला खरंच श्रीमंत झाल्यासारखं वाटतं. कारण माझा विनोद हा रानातला विनोद आहे, हा मातीतला विनोद आहे. या रानावर मातीचे संस्कार आहे. या विनोदाला रानातल्या त्या मुख्या पाखरांचे आशीर्वाद मिळालेले आहे. माझे वडील एकदा तिपण चालवत होते, त्यांनी तिपण थांबवली, माझ्या पाठीवर मायेचा हात ठेवला आणि एक गोष्ट मला ठणकावून सांगितली की विष्णू, तुझ्या विनोदाने उभ्या महाराष्ट्राला खळखळून हसव, पण तुझ्या विनोदामुळं या महाराष्ट्रातल्या कुठल्याही लेकीची, कुठल्याही आईची आणि कुठल्याही बहिणीची मान खाली जाता कामा नये. कारण विनोदाला चारित्र्य असतं आणि हे विनोदाचं चारित्र्य कवी, लेखक, कलावंताने जपणं अत्यंत गरजेचं आहे. माझे वडील कुठल्या शाळेत गेले नव्हते, माझ्या वडिलांनी कुठली पुस्तकं वाचली नव्हती किंवा पाहिली नव्हती किंवा हाताळली नव्हती, पण जे मला ग्रंथालयाच्या पुस्तकामध्ये सापडलं नाही ते माझ्या अशिक्षित बापाच्या त्या तोंडून मला ऐकायला मिळालं. आणि मला असं वाटतं आजपर्यंत माझा विनोद चारित्र्य जपत जपत माणसांना हसवत आलेला आहे. म्हणून मी माझ्या रसिक मित्रांना मी एवढं सांगेल की येऊ द्या, कितीही संकट येऊ द्या, काही होऊ द्या, तुम्ही आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा. अनेक लोकांचा थोडासा अपमान झाला तर काही लोक आत्महत्या करतात. मी नेहमी सांगतो की सन्मानाचं उगमस्थान हे अपमानात दडलेलं असतं. अपमान हेच सन्मानाचं उगमस्थान आहे. म्हणून माणसाच्या आयुष्यामध्ये अपमान झाले पाहिजे. ज्या माणसाचा अपमान होतो तो सन्मानासाठी नेहमी धडपडत असतो आणि यातून मोठं यश त्याच्या हाताला लागतं. रसिक मित्र हो, सांगायचं तात्पर्य आहे की हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळतं. म्हणून रसरसून जगा, भरभरून जगा, या आयुष्याचा आनंद घ्या. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. एखाद्याने जर शर्ट घेतला, पॅन्ट घेतली, तर तो आधी विचार काय करतो की लोक काय म्हणतील, लोक माझ्याकडे कुठल्या नजरेने पाहतील. मी तुम्हाला सांगतो की लोकाला आनंदी करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही जर लोकांना जास्त आनंदी करण्याचा प्रयत्न केला किंवा प्रत्येकाच्या मनासारखा वागण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं तुमच्या वाट्याला दुःख आल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला जसं जगता येईल तसं जगा. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करा, कारण हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळालेलं आहे. कामाचा थोडा ताण आला, थोडं नैराश्य आलं, वाद झाला, कौटुंबिक ताणतणाव हे अनेकांच्या घरात होत असतात. त्याला कुणी टाळू शकत नाही. त्याला जशी परिस्थिती असेल तसं कुटुंबाचं वातावरण असतं. आर्थिक परिस्थिती बिकट झाली की तणाव येतो, दुःख वाट्याला येतं, अपमान होतात, कधी कधी नैराश्य होतं. या सगळ्या गोष्टीवर मात करण्यासाठी एकच औषध आहे, ते म्हणजे खळखळून हसणे, ते म्हणजे आनंदाची निर्मिती करणे. छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आनंद घेतला पाहिजे. प्रत्येक सण उत्सव आपण आनंदामध्ये साजरा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या अंगावर जसे कपडे असतील त्यात आनंद मानण्याचा प्रयत्न करा. पण लोक काय करतात,
बाजूच्या माणसाने जर 20-25 लाखाची गाडी घेतली तर या माणसाला रात्रभर झोप येत नाही की त्याने 20 ते 25 लाखाची गाडी घेतलीच कशी. माझं असं मत आहे, त्याच्या घरी जा, त्याला शुभेच्छा द्या, त्याचा एक नाही त्याचे 5 पेढे खा आणि हसरा चेहरा करून तुमच्या घरात परत या आणि आपल्या 2 व्हीलरवर म्हणजे आपल्या 2 चाकीवर प्रवास करत असताना आनंदाने प्रवास करा. लोकांच्या अपेक्षा भयानक वाढलेल्या आहे. बाजूच्या माणसानं जे केलं ते आपलं झालं पाहिजे, गावातल्या माणसानं जे केलं ते आपलं झालं पाहिजे. मला असं वाटतं की पूर्वीची माणसं खूप आनंदी होती. माझ्या वडिलांना शेवटच्या श्वासापर्यंत मी कधीच तणावात पाहिलं नाही. वडिलांवरही खूप संकट आली, बापाने संकटाची वादळं पाहिली, वेदनेच्या वावटळी पाहिल्या, दुःखाच्या गर्द छायेत बापाला अनेकदा मी बसताना पाहिलं. अनेकदा बापाच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केलेली मी पाहिली. पण शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या बापाचा चेहरा कधीच नैराश्यात गेलेला मला दिसला नाही. कारण का, त्यांच्याकडे शिक्षण नव्हतं, पण कसं जगावं, माणसाच्या जगण्याचं ऑडिट कसं करावं हे त्यांना चांगलं माहीत होतं. म्हणून ते त्या उन्हाळ माळ रानावर बसून, त्या रानातल्या काळ्या मातीवर बसून आभाळाकडं पाहायचे, हिरव्या पिकाकडं पाहायचे आणि खळखळून हसायचे. ही कला त्यांच्या अंगात, त्यांच्या रक्तात, तिथल्या मातीने, या परंपरेने, इथल्या संस्कृतीने, रानातल्या पाखरांनी, गुराढोरांनी आणि तिथल्या माणसांनी निर्माण केलेली होती. म्हणून रसिक मित्र हो, कितीही संकट आली, कितीही वादळं आली, तर मला असं वाटतं आपण हसत हसत त्या संकटांना, त्या वादळाला परतवून लावलं पाहिजे आणि हसत हसत परतवून लावलं पाहिजे. आज मी तुम्हाला एवढंच सांगेल की हास्य ही आपल्या जगातली सर्वात मोठी श्रीमंती आहे. माणसाने हसलं पाहिजे, विनोदी साहित्य वाचलं पाहिजे. दमा मिरासदार यांच्या कथा वाचला, चिवी जोशी यांच्या कथा वाचा, शंकर पाटील यांचं साहित्य आपण वाचलं पाहिजे, पु ल देशपांडे यांचं साहित्य आपण वाचलं पाहिजे, आचार्य अत्रे यांचं साहित्य आपण वाचलं पाहिजे, उ आ बुवा यांचं साहित्य आपण वाचलं पाहिजे, श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचं सुदाम्याचे पोहे आपण वाचलं पाहिजे, पु ल देशपांडे यांचं बटाट्याची चाळ हे आपण वाचलं पाहिजे. की असं अनेक विनोदी साहित्य आहे की जे माणसाच्या जगण्याला समृद्ध करतं, माणसाच्या जगण्यामध्ये आनंदाची निर्मिती करतं. आपण नेहमीच मनोरंजनात्मक जे काही कार्यक्रम असतात तर त्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे. आपण आनंद निर्मितीसाठी निसर्गासोबत संवाद साधला पाहिजे. आपण सुट्टीच्या दिवशी निसर्गामध्ये फिरायला जाणं अत्यंत गरजेचं आहे, कारण निसर्ग आपल्याला आपलं जगणं शिकवत असतो. निसर्ग आपल्या रक्तामध्ये आनंदाची निर्मिती करत असतो आणि निसर्ग हा आपला सखा आहे. आपण निसर्गावर भरभरून प्रेम केलं पाहिजे, तेव्हा निसर्ग आपल्यावर भरभरून प्रेम करतो. रसिक मित्र हो, आपलं हे आयुष्य आनंदानं भरलेलं हवं असं प्रत्येकाला वाटतं, परंतु अनेकांच्या वाट्याला दुःख येतं, दैन्य येतं, दारिद्र्य येतं, संकट येतात, संघर्ष येतो. पण हे सगळं आलेलं असताना सुद्धा यावर मात करून आपल्या जगण्याला आनंदी करण्याचा आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे. मी गेल्या 20-21 वर्षांपासून माणसांना हसवण्याचं काम करतो आहे, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करण्याचं काम करतो आहे. फेसबुक असेल, यूट्यूब असेल, या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी माझ्या या विनोदी कवितेच्या हास्यरंग कार्यक्रमाच्या माध्यमातून साहित्य रसिकांना हसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजपर्यंत लाखो लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी नेहमी असं सांगतो की माणसाने हसत हसत राहणं अत्यंत गरजेचं आहे. की ज्या कुटुंबामध्ये हास्याचा खळखळाट असतो ते जगातलं सर्वात सुखी कुटुंब असतं. कारण पूर्वी मी बघायचो की माणसाच्या अंगावर फाटलेले कपडे असायचे. आईने सुईने शिवून दिलेले कपडे अनेक माणसांच्या अंगावर मी पाहिलेले आहेत, तरी त्यांच्या चेहऱ्यावर लाखो कोट्यावधी रुपयाची श्रीमंती मी स्वतः पाहिलेली आहे. म्हणून एक वेळेस आपल्या बँकेमध्ये बॅलन्स कमी असलेलं चालेल, पण आपल्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला शेवटी फक्त एवढंच सांगेल की जास्तीत जास्त मनोरंजनात्मक कार्यक्रम बघा, विनोदी साहित्याचं वाचन करा आणि छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. कितीही संकट आले, कितीही दुःख वाट्याला आलं तरी त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करा. शेवटच्या श्वासापर्यंत निकराने झुंज द्या
आणि या आयुष्याला, या जगण्याला सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा. नेहमी आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त संवाद साधण्याचा प्रयत्न करा. आज मोबाईल आला, मोबाईल जरी संवाद साधण्याचं माध्यम असलं तरी या मोबाईलमुळे लोक जास्त दुरावत चालले. कारण लोक एकटेच मोबाईल घेऊन बसतात. पूर्वी बसमध्ये आपल्या बाजूला जर माणूस बसला तर तो गप्पा मारायचा. कधी कधी तो आपला अत्यंत जवळचा पाहुणा निघायचा. आज तो पण मोबाईलमध्ये असतो आणि आपण पण मोबाईलमध्ये असतो. घरामध्ये 10-10, 15-15 सदस्य आहेत, पण जे एकमेकाशी पूर्वीसारखा संवाद साधताना आपल्याला दिसत नाही. म्हणून मित्र हो, आपण एकमेकासोबत संवाद वाढवणं हे अत्यंत गरजेचं आहे. पूर्वीची माणसं गावच्या चावडीवर बसायची, शेताच्या बांधावर बसायची, सण उत्सवाच्या निमित्ताने एकत्र यायची, एकमेकासोबत मनमोकळा गप्पा मारायची, यातून संवादाची निर्मिती व्हायची. माणसं खळखळून हसायचे, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण व्हायचं आणि आपोआप दुःख कमी व्हायचं. आता चावडी जरी राहिलेली नसली तरी माणसाला एकत्र येणं हे अत्यंत गरजेचं आहे. जिथं तुम्हाला माणसं भेटतील तिथं त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधा आणि दुसऱ्याविषयी नेहमी चांगल्या भावना ठेवा. दुसऱ्याचं भलं झालं पाहिजे या भावना आपल्या मनात ठेवा. आणि शेवटी एवढंच सांगेल की रसिक मित्र हो, तुम्ही म्हणाल की हा पुन्हा पुन्हा हेच का सांगतोय की माणसाने हसलं पाहिजे, माणसाने हसलं पाहिजे. मी असं सांगेल की हसण्यावर आज GST लागलेला नाही. हसण्यासाठी अजिबात पैशाची गरज नाही. आणि जे लोक खळखळून हसतात त्यांचं आरोग्य हे उत्तम असतं. म्हणून जेव्हा हसण्याची संधी मिळेल तेव्हा खळखळून हसण्याचा प्रयत्न करा. आपल्या या जगण्याला जास्तीत जास्त आनंदी बनवण्याचा प्रयत्न करा. आणि मी तर तुम्हाला हसवण्यासाठी आहेच, आपलाच हास्यकवी डॉक्टर विष्णू सुरासे. धन्यवाद.